जय जय रघुवीरा समर्थ श्रीमता दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 5वा स्थूळ पंचमहाभूते स्वरूप आकाश भेदो नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। केवळ मूर्खते नेने म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षण विशद करुनी। श्री समर्थांनी दशक 8 ज्ञानदशक मायोद्भव नाम आणि समास 5 मध्ये स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद नाम याचं वर्णन समर्थांनी या समासात केलेलं आहे। समर्थ म्हणतायत केवळ मूर्खते नेने म्हणून घडले सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करुनी। मूर्ख असतात ते पंचमहाभूतांची लक्षणे जाणत नाही म्हणून स्पष्ट करून सांगणे आता मला भाग पडले आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे पंचभूतांची लक्षणे विशद करुनी। म्हणून मी आता तुम्हाला पंचभूतांची लक्षणं, आता ही पंचमहाभूत कोणती आहेत तर 5 पंचमहाभूतांची लक्षणं विशद करून आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश याची 5 पंचमहाभूतांची लक्षणं आता मी तुम्हाला विशेष करून विशद करून सांगत आहे। पंचमहाभूतांचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला परंतु काही एक वेगळाला करून दावू। पंचभूतांचा कर्दम झाला, कर्दम म्हणजे चिखल झाला। पंचमहाभूतांचे मिश्रण, कर्दम म्हणजे मिश्रण झाले। पंचमहाभूतांचा कर्दम झाला, पंचमहाभूतांचे मिश्रण झालेले आहे। आणि पुढे समर्थ म्हणतात आता नवचे वेगळा केला, आता त्यांना वेगळे करता येत नाही परंतु काही एक वेगळाला करून दावू। परंतु समर्थ म्हणतात आहे त्यांना आता वेगळे करता येत नाही परंतु एक वेगळे करून आम्ही तुम्हाला आता दाखवू शकतो। पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे खडे गुंडे बहु प्रकारे जाणीजे पृथ्वी। पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना रंगांचे लहान मोठे खडे हे आणि गुंडे हे सगळं काय आहे आता पृथ्वी। आता समर्थांनी पहिलं पंचमहाभूत ज्याचं नाव आहे पृथ्वी त्याचं वर्णन करायला घेतलेले आहे, त्याची लक्षणं आपल्याला विशद करून समर्थ सांगत आहे। समर्थ म्हणतायत पर्वत पाषाण शिळा शिखरे। आता पृथ्वी कुठे कुठे आहे तर पर्वत म्हणजे पृथ्वी, पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे, जे काही लहान थोर सगळे खडे गुंडे हे सगळे जे प्रकार आहेत ते कशाचे आहेत म्हणजे ही काय जाणावी तर पृथ्वी जाणावी। पुढे समर्थ म्हणतायत नाना रंगाची मूर्तिका नाना स्थळोस्थळी जे का वाळुके वाळू अनेका मिळवून पृथ्वी। पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवाळे शिखरे मिळवून पृथ्वी। आता समर्थांनी सांगितले नाना रंगाची मृत्तिका म्हणजे नाना रंगाची माती, नाना स्थळोस्थळी जे का म्हणजे नाना ठिकाणची वाळवंटे वाळुके वाळू अनेका मिळवून पृथ्वी। आता पृथ्वी म्हणजे काय, पृथ्वीमध्ये काय काय येतं, पृथ्वीची लक्षणं कोणती आणि पृथ्वी आहे हे कसं ओळखावं तर समर्थ म्हणतात नाना रंगाची मूर्तिका म्हणजे माती, नाना स्थळोस्थळी जे का काही काही नाना ठिकाणची काय आहेत वाळुके वाळू अनेका म्हणजे वाळवंटे आहेत, अनेक प्रकारची वाळू आहे, नाना रंगांची माती आहे, लाल असेल पांढरी असेल जी काही माती आहे ती सगळी माती म्हणजे पृथ्वी आहे। वाळुके वाळू अनेका मिळवून पृथ्वी म्हणजे हे सगळं मिळवून ती पृथ्वीच आहे। पुढे समर्थ म्हणतात पुरे पट्टणे मनोहरे नाना पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे। आता त्यामध्ये नाना मंदिरं आली, रत्नखचित मंदिरं आली, नाना देवाळे शिखरे मिळवून पृथ्वी, देवाळे आली त्यांची शिखरे आली, हे सर्व मिळून पृथ्वीच तयार होते। सप्तद्वीपावती पृथ्वी काय म्हणून सांगावी नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा। नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती 184 उत्पत्ती मिळवून पृथ्वी। समर्थ आता म्हणताय सप्तद्वीपावती पृथ्वी म्हणजे सप्तद्वीपे असलेली 9 खंडे मिळून काय म्हणून सांगावी नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा। वसुंधरा म्हणजे सुद्धा पृथ्वीच आहे, हे सगळं मिळून काय आहे पृथ्वी आहे। नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती 184 उत्पत्ती मिळवून पृथ्वी। नाना उद्वसे जे वने
नाना तरुवरांची बने, गिरी कंदरे नाना स्थाने, मिळवून पृथ्वी. आता समर्थ म्हणतात, नाना देव, नाना नृपती, नृपती म्हणजे राजा, नाना देव, नाना राजे, नाना भाषा, नाना रीती आणि 184 उत्पत्ती, म्हणजे 84 लक्ष जीवयोनी ज्या आहेत त्या सगळ्या योनी, जीवयोनी मिळवून पृथ्वी, ही सुद्धा सगळी मिळून काय आहे? पृथ्वी आहे. हे सुद्धा पृथ्वीचं एक लक्षण आहे. नाना उद्वसे जे बने, नाना तरुवरांची बने, गिरी कंदरे नाना स्थाने, मिळवून पृथ्वी. नाना उद्वसे जे वने म्हणजे उद्ध्वस्त झालेली अनेक वन, तसेच नाना तरुवरांची बने, तसेच व्यवस्थितपणे लावलेल्या अनेक बागा आहेत. गिरी कंदरे नाना स्थाने, मिळवून पृथ्वी. त्यानंतर गिरी कंदरे आहेत इत्यादी नाना स्थळे, नाना स्थाने मिळून काय होते? पृथ्वी होते आहे. नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळवून पृथ्वी, जाणीजे श्रुती. आता समर्थाने सुंदर ओवी दिलेली आहे. नाना रचना केली देवी म्हणजे ज्या ज्या नाना रचना कोणी केल्या? देवाने केल्या. आणि जे जे निर्मिली मानवी, मानवाने, देवाने जे जे निर्माण केलं, नाना देवाने काय निर्माण केलं? तर पर्वते, पठारे, हिमालय, पर्वते, पठारे, तसंच शिखरे, हे सगळं देवाने निर्माण केलेलं आहे. जे जे निर्मिली मानवी, आता मानवाने काय निर्माण केलं? घरं निर्माण केली, बिल्डिंग निर्माण केल्या, घरं निर्माण केली, मंदिरे निर्माण केली. हे सगळं मानवाने जे निर्माण केलं आणि देवाने जे निर्माण केलं, सकळ मिळवणं पृथ्वी, जाणीजे श्रुती. म्हणजे देवाने केलेली सर्व बहुविध रचना आणि मानवाने जी विविध निर्मिती केली आहे, जी जी मानवाने केली आहे, देवाने केली आहे, ती सर्व मिळून काय आहे? पृथ्वीच आहे. सकळ मिळवणं पृथ्वी, जाणीजे श्रुती. नाना धातू सुवर्णाधिक, नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ट वृक्षाधिक, मिळवून पृथ्वी. आता असो हे बहुवस, जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगिजेल आप, शोती ओळखावे रूप, सावध होनी. वापी कूप सरोवर, नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्त सागर, मिळवून आप. आता समर्थ म्हणतायत, नाना धातू सुवर्णाधिक, अजून काय काय आहे पृथ्वीमध्ये? एवढंच होऊन पृथ्वी संपते का? नाही. पृथ्वीची अजूनही लक्षणे आहेत. त्यामध्ये समर्थाने नाना धातू सुवर्णाधिक म्हणजे सुवर्णादी अनेक धातू, नाना रत्ने जे अनेक, अनेक प्रकारची जी रत्न आहेत, नाना काष्ट वृक्षाधिक, मिळवून पृथ्वी. काष्ट म्हणजे लाकूड, नाना काष्ट वृक्षाधिक म्हणजे ही सगळी वृक्ष मिळून काय होते? पृथ्वी होते. आता असो हे बहुवस, आता हे किती म्हणून सांगावं? समर्थ म्हणतात, आता किती म्हणून सांगावं? जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. समर्थ म्हणतात, आता किती म्हणून सांगावं तुम्हाला? आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे. जडांश आणि कठीणांश म्हणजे समर्थ म्हणतात, ज्या ज्या वस्तूमध्ये जडांश, कठीणपणा आहे, ज्या ज्या वस्तूमध्ये जडांश आणि कठीणांश, जी वस्तू जड आहे, जी वस्तू कठीण आहे, ती सर्व पृथ्वी असा विश्वास धरला पाहिजे. मग सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. ती सर्व मिळून ही पृथ्वी आहे असा विश्वास आपण धरला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतायत, बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगिजेल आप, शोती ओळखावे रूप, सावध होणे. आतापर्यंत ओवी 11 पर्यंत 11 ओवी समर्थाने पृथ्वीची लक्षणं सांगितलेली होती. पहिलं पंचमहाभूत, 5 पंचमहाभूतापैकी पहिलं पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी. आता पृथ्वीचं वर्णन समर्थाने केलं, पृथ्वीची लक्षणं समर्थाने सांगितली. आता समर्थ म्हणतात, बोलिले पृथ्वीचे रूप. आता मी पृथ्वीचं सगळं रूप तुम्हाला बोललेलो आहे, पृथ्वीबद्दल सगळं तुम्हाला प्रथमदर्शी सांगितलेलं आहे. आता सांगितलेलं आप, आता मी तुम्हाला आपाच्या रूपाबद्दल सांगतो आहे. शोती ओळखावे रूप, सावध होणे. आप म्हणजे काय? आप कशास म्हणावं आणि कशा कशामध्ये आप आहे ते श्रोत्यांनी आता सावध होऊन जाणून घ्यावं आणि मग ओळखावं. म्हणून म्हटलंय, श्रोती ओळखावे रूप, सावध होणे. आता आप कशामध्ये आलं? आप म्हणजे पाणी. आता हे आपाची लक्षणं काय आहेत? वापी कूप सरोवर, नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्त सागर,
मिळवणं आप म्हणजे वापी कूप सरोवर, वापी आड कूप विहिरी सरोवर, नाना सरितांचे जे नीर म्हणजे नद्यांचे पाणी, मेघ आणि सप्तसागर, मेघ आले सप्तसागर आलं, या सगळ्यांमध्ये काय आहे? पाणी आहे. म्हणजे जिथे जिथे पाणी आहे ते सगळं आप आहे. ती सगळी आपाची लक्षणं आहेत. ते सगळं मिळून काय आहे? पृथ्वी आप आहे. पुढे समर्थांनी श्लोक दिलेला आहे. क्षार क्षीर सुरासर पिरधरी इक्षुर जरलहा तथा. आता समर्थांनी याचा अर्थ सांगितलेला आहे. खारट पाणी, क्षार क्षीर सुरास पिरददी इक्षुर जरल तथा. खारट पाणी, दूध, मध, तूप, दही, उसाचा रस व गोड पाणी असे 7 समुद्र आहेत. वरती समर्थांनी दिलेलं होतं मेघ आणि सप्तसागर मिळून आप. आता सप्तसागर म्हणजे त्याच्यामध्ये खारट पाणी आलं, दूध आलं, मध आलं, तूप आलं, दही आलं, उसाचा रस आलं आणि गोड पाणी असे 7 समुद्र आहेत. क्षार समुद्र दिसत आहे. सकळ जनदृष्टीस पाहे तेथे जेथे लवण होत आहे तोची क्षार सिंधू. क्षार समुद्र दिसत आहे, सकळ जनदृष्टीस पाहे. आता क्षार समुद्र दिसत आहे. क्षार म्हणजे मीठ, खारा समुद्र. क्षार समुद्र, खारा समुद्र दिसत आहे, सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतोच आहे. सकळ जनदृष्टीस पाहे, सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतोच आहे. जेथे लवण होत आहे म्हणजे ज्यातून मीठ निर्माण होते तोची क्षार सिंधू, तो क्षार सिंधू आहे. एक दुधाचा सागर त्या नाव क्षीरसागर देवे दिधला निरंतर उपमन्यासी. एक दुधाचा सागर, एक काय आहे? दुधाचा सागर आहे. त्या नाव क्षीरसागर, त्याचं नाव क्षीरसागर आहे. देवे दिधला निरंतर उपमन्यासी, तो देवाने उपमन्यूला निरंतर देऊन टाकलेला आहे. एक समुद्र मध्याचा, एक जाणावा घृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र असे. एक उसाच्या रसाचा, एक तो शुद्ध जळाचा, एक साता समुद्राचा वेढा पृथ्वी येसी. आता समर्थाने आप म्हणजे पाणी सांगितले आणि पाण्याची लक्षणे सांगितली आहे. जिथे जिथे पाणी आहे, जिथे जिथे पातळ पदार्थ आहे ते सगळं आप आहे. आता समर्थाने 7 समुद्रांचं वर्णन केलेलं आहे. वरती 7 समुद्र दिलेले आहेत. आता त्या सगळ्या 7 समुद्रांचं वर्णन समर्थ इथे सांगतात आहे. एक दुधाचा सागर, एक काय आहे? दुधाचा सागर आहे. त्याला काय नाव आहे? त्या नाव क्षीरसागर, त्याचं नाव क्षीरसागर आहे. एक क्षार समुद्र, दुसरा क्षीरसागर. देवे दिधला निरंतर उपमन्यासी, तो देवाने उपमन्यूला निरंतर देऊन टाकलेला आहे. एक समुद्र मध्याचा, एक मध्याचा समुद्र आहे. एक जाणावा घृताचा, आता घृत म्हणजे काय हो? तूप. म्हणजे एक जाणावा घृताचा, एक तुपाचा समुद्र आहे. एक निखळ दह्याचा समुद्र असे, तर केवळ दह्याचा एक समुद्र आहे. एक उसाच्या रसाचा, एक उसाच्या रसाचा समुद्र आहे. एक तो शुद्ध जळाचा, तर एक केवळ शुद्ध पाण्याचा आहे. ऐसा 7 समुद्रांचा वेढा पृथ्वी येसी, अशा 7 समुद्रांचा पृथ्वीला वेढा आहे. पुढे समर्थ म्हणतात एवं एवं भूमंडळीचे जळ नाना स्थळींचे सकळ मिळवून अवघे केवळ आप जाणावे. पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तळी आवरणोदक, तिही लोकींचे उदक मिळवून आप. आता समर्थ म्हणतात एवं भूमंडळीचे जळ. आता हे सगळे समुद्र सांगितलं, हे जे पृथ्वीला वेढलेलं आहे 7 समुद्रांनी, ते सगळे 7 समुद्र सांगितलं. एवं भूमंडळीचे जळ, याप्रमाणे सर्व भूमंडळातील, समर्थ आता सर्व भूमंडळातील सांगतात, सर्व भूमंडळातील जळ एवढंच नव्हे तर नाना स्थळीचे सकळ, तर इतर अनेक ठिकाणांचे सर्व जल, ते सर्व मिळून काय आहे? आप आहे. मिळून अवघे केवळ आप जाणावे. पुढे म्हटलंय पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तळी आवरणोदक, तिही लोकींचे उदक मिळून आप. म्हणजे पृथ्वीच्या गर्भातील जल, तसेच पृथ्वी भोवतालच्या, म्हणजे पृथ्वीला खोदलं तर खाली काय मिळणार? पाणी मिळेल. तसेच पृथ्वी भोवतालच्या वातावरणातील सर्व जल, एवढेच नव्हे तर समर्थ म्हणतात तिही लोकींचे उदक मिळवून आप.
समर्थ म्हणतात तर त्रैलोक्यातील सर्व उदक मिळून काय आहे? आप आहे. पुढे समर्थ म्हणतायत नानावल्ली बहुवस. आता पाणी कुठं कुठं भेटेल हो, आप कुठे कुठे असते? आता हे आपल्याला आप सहज दिसते, पण आता आप कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. कशा कशा वस्तूमध्ये आप आहे ते आपल्याला, आप म्हणजे पाणी, ते शोधायचं आहे. नाना वल्ली बहु अस, नाना तरुवरांचे रस, मध पारा अमृत विष मिळवून आप. नाना रस स्नेहाधिक, याही वेगळे अनेक, जळा वेगळे आवश्यक आप बोलीजे. आता समर्थ म्हणतात नाना वल्ली बहुवस. वल्ली म्हणजे वेली. आता नाना प्रकारच्या वेली आहेत. नाना तरुवरांचे रस म्हणजे तरुवरांचे रस, मध पारा अमृत विष, अमृतामध्ये सुद्धा पाणी आहे, विषामध्ये सुद्धा पाणी आहे, आणि पाऱ्यामध्ये सुद्धा पाणी आहे, मधामध्ये सुद्धा पाणी आहे, रसामध्ये सुद्धा पाणी आहे. आता नानावल्ली बहुवस असं दिलेलं आहे. आता वेलींची जर आपण पानं काढली आणि ती हातावर जर कुस्करली तर त्याच्यातून, ती जर पिळली हातावर तर त्याच्यातून पाणी निघतं. म्हणजे ते सुद्धा काय आहे? आपाचं लक्षण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आप आहे. अमृतामध्ये आहे, विषामध्ये आहे, मधामध्ये आहे, पाऱ्यामध्ये आहे, सगळं मिळून काय आहे? आप आहे, म्हणजे पाणी आहे. नाना रस स्नेहाधिक, नाना रस याही वेगळे अनेक, जळा वेगळे आवश्यक आप बोलीजे. नाना रस तेलादी याखेरीज अनेक वेगळे रस, जल, याशिवाय जे मृदू आहे, शीतल आहे, ओले आहे, ते सगळं सगळं काय आहे? आप समजावं. जे मऊ आहे, जे शीतल आहे, जे मृदू आहे, जे ओले आहे, ते सगळं काय आहे? आप आहे. सारद्र आणि शीतळ, जळासारखे पातळ, शुक्लित श्रोणित मूत्र लाळ आप बोलीजे. आता समर्थाने शरीरातलं सुद्धा सांगितलेलं आहे. सारद्र आणि शीतळ, ओले आणि शीतळ, जळासारखे पातळ म्हणजे तसं जळासारखं पातळ असं जे रेत आहे. शुक्लित श्रोणित मूत्र लाळ म्हणजे जे रेत, शुक्लित श्रोणित मूत्र लाळ म्हणजे मूत्र, रक्त आणि लाळ इत्यादी, तेही आपस समजावं. आप संकेते जाणावे, पातळ ओले ओळखावे, मृदू शीतळ स्वभावे आप बोलीजे. म्हणजे आप संकेते जाणावं. हे सगळं जे वेलीमध्ये पाणी आहे, वेलाच्या पानांमध्ये पाणी आहे, आणि समर्थाने सांगितले नाना रस आहे. सारद्र आणि शीतळ, शीतल जिथे आहे, ओलं जिथं आहे, पातळ जिथं आहे, शुक्लित श्रोणित मूत्र लाळ म्हणजे आपल्या नाकातून जे शेंबूड गळतं ते सुद्धा पाणीच आहे, डोळ्यातून जे येतं ते सुद्धा पाणीच आहे. म्हणून त्यांनी काय सांगितले समर्थाने? आप संकेते जाणावे, संकेताने तुम्ही ते ओळखा. काही गोष्टी सहज दिसणाऱ्या आहेत, काही गोष्टी ह्या अदृश्य आहेत, ज्या दिसणाऱ्या नाहीत, त्या समर्थ म्हणतात आप संकेते जाणावे, त्या तुम्ही संकेताने ओळखा. काय काय आहे? जे पातळ ओले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे आप बोलीजे. म्हणजे जे पातळ आहे, ओलं आहे, मृद आहे म्हणजे मऊ आहे, शीतळ आहे, ते सगळं तुम्ही काय करा? संकेताने ओळखा, असं समर्थ म्हणतात आहे. संकेताने आप म्हणून ते आपण ओळखावं. पुढे समर्थ म्हणतात आहे आप संकेते जाणावे, पातळ ओले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे आप बोलीजे. झाला आपाचा संकेत, पातळ मृद गुळगुळीत, स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे. आता समर्थाने वरती दिलेलं होतं शुक्लित श्रोणित मूत्र लाळ म्हणजे मूत्र, लाळ, आपली जी लाळ आहे ती सुद्धा, लघवी सुद्धा, श्रोणित, शुक्लित, हे सगळं पातळ जे पदार्थ आहेत ते सगळे काय आहेत? आप आहे. आता समर्थ म्हणतात स्वेद नाही, झाला सापाचा अंकेत, झाला आपाचा संकेत. आता त्याच्याविषयी सावधपणे ऐका. पातळ मृद गुळगुळीत, जे जे गुळगुळीत आहे, जे जे पातळ आहे, जे जे मृदू आहे, स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त. आता स्वेद म्हणजे घाम, श्लेष्मा कफ, आणि अश्रू आणि कफ आणि पडसे आप जाणावे. हे सगळं काय आहे? आप आहे. तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे तेज बोलीचे. आता समर्थांनी दोन पंचमहाभूत दिली. पहिलं दिलं पृथ्वी आणि दुसरी दिली आहे ती, दुसरं दिलं ते आप. आता समर्थ म्हणतात तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे तेज बोलले. आता तेज कशामध्ये आहे?
चंद्र सूर्य तारांगणे, चंद्रामध्ये आहे, सूर्यामध्ये, सूर्य आपल्याला उजेड देतो, प्रकाश देतो. चंद्र तारांगणे, दिव्य देह जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा तेजमय आहे, ते सुद्धा तेज आहे. हे सगळं ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय आहे? तेज आहे. वन्नी मेघी विद्युल्लता, वन्नी म्हणजे अग्नी. वन्नी मेघी विद्युल्लता, वन्नी सृष्टी संवारिता, वन्नी सागरा जाळिता, वडबानळू. आता समर्थ म्हणतात आहे अग्नी कशामध्ये? वन्नी म्हणजे अग्नी. मेघात जी विद्युल्लता आहे, मेघी विद्युल्लता, विद्युल्लता ती चमकते, जे तेजत्व आहे ते सगळं काय आहे? तेज आहे. वन्नी सृष्टी संवारिता, तसे सर्व सृष्टीचा संवार करणारा प्रलयाग्नी. वन्नी सागरा जाळिता, वडवानळू. आता समर्थाने सांगितले वन्नी सागरा जाळिता, सागराला ज्यावेळी आग लागते त्याला काय बोलतात? वडवानळू असं बोलतात. सागराला जाणारा वडवानळू. पुढे समर्थ म्हणतात वन्नी शंकराचे नेत्रीचा, वन्नी काळाचे क्षुधेचा, वन्नी परिग भूगोळाचा, तेज बोलीजे. वन्नी शंकराचे नेत्रीचा, तसेच शंकरांच्या नेत्रातील अग्नी. वन्नी काळाचे क्षुधेचा, सर्वांना भक्षण करणारा जो काळ आहे. म्हणजे खूप भूक लागल्यावर जसं अग्नी, जठराग्नी आपण त्याला म्हणतो, जसं पोटात आग लागल्यासारखे वाटते. वन्नी काळाचे क्षुधेचा, क्षुधा म्हणजे भूक, वन्नी म्हणजे आग. आणि या भुकीची जेव्हा आपल्याला खूप भूक लागते तेव्हा काय होतो? जठराग्नी होतो. वन्नी परिग भूगोळाचा, तेज बोलीजे. पृथ्वीच्या भूताच्या वातावरणातील अग्नी हे सगळं काय आहे? तेजत्व आहे. पुढे समर्थ म्हणतायत जे जे प्रकाश रूप, ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप, तेज बोलीजे. जे जे प्रकाश रूप असेल ते ते तेजाचे स्वरूप, ते सगळं तेजाचं स्वरूप आहे. शोषक उष्णादी आरोप, तसेच शोषकता, उष्णता आणि आरोपही हे सगळं कशामुळे आहे? तेज जाणावे, तेजामुळे आहे. वायो जाणावा चंचळ, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चाले निसकळ, वायोमुळे. आता समर्थ म्हणतात आहे आता 3 लक्षणं झाली. आता 3 पंचमहाभूतांपैकी समर्थाने 3 सांगितली, पृथ्वी, आप आणि तेज. आणि आता चौथ्याची लक्षणं समर्थ सांगतात आहे. आता हा चौथं पंचमहाभूत कोणतं आहे? तर वायू आहे. वायो जाणावा चंचळ, त्याचं महत्वाचं लक्षण म्हणजे वायू हा चंचळ आहे. चैतन्य चेतवी केवळ, आता वायू संबंधी ऐका. वायू हा कसा आहे? चंचल आहे. चैतन्य कशामुळे जाणवते? वायूमुळे जाणवतं. बोलणे चालणे सकळ, वायूमुळे. आता वायूमुळे काय होतं? बोलणं होतं, चालणं होतं, सर्व शरीराच्या हालचाली या सगळ्या कोणामुळे होतात? वायूमुळे होतात. हाले डोले तुका पवन, काही न चले पवने विन, सृष्टी चाळा या कारण, मूळत वायू. चलन वळण आणि प्रसारण, निरोध आणि आकोचन, सकळ जाणावा पवन चंचळ रूपी. हाले डोले म्हणजे हलणे, डोलणे, ह्या सगळ्या क्रिया कोणामुळे होतात? वायूमुळे होतात. काही न चले पवने विन, पवनाशिवाय म्हणजे वायूशिवाय काहीच होऊ शकत नाही. काही चलनवलन, काही न चले पवने विन, काही वायूशिवाय चलनवलन काहीच होऊ शकत नाही. सृष्टी चाळा या कारण, मूळत वायू. सृष्टीला चालवणारा कोण आहे? वायू आहे. आणि वायूमुळेच या सृष्टी चालण्याचं कारण वायूमुळेच, या सर्व घडामोडी, या सर्व क्रिया या मूळ वायूच त्याला कारणीभूत आहे. आणि वायूमुळेच हे सगळं चाललेलं आहे. चलनवलन आणि प्रसारण, चलनवलन, प्रसारण, निरोध आणि आकुंचन, आकुंचन आणि निरोध, सकळ जाणावा पवन चंचळ रूप. यामागे चंचळ असं वायू तत्वच असते, हे समर्थांनी जाणून घ्यायला सांगितलेलं आहे. प्राण, अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग, कुर्म, कर्कश, जान, देवदत्त, धनंजय. आता समर्थांनी पंचप्राण दिलेले आहेत. पंचप्राण कोणते आहेत? ते वायूमुळे चालतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. पुढे समर्थ म्हणतात नाग, कुर्म, कर्कश, जान, देवदत्त, धनंजय. नाग, कुर्म, कर्कश, जान, धनंजय म्हणजे शिंक येते. हे पहिले पंचप्राण सांगितले. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि त्याच्या पुढे समर्थांनी नाग, कुर्म, कर्कश, जान, देवदत्त, धनंजय हे समर्थांनी उपप्राण सांगितलेले आहेत. कोणते? नाग, कुर्म, कर्कश.
आणि देवदत्त धनंजय हे 5 उपप्राण वायूचे आहेत. जितुके काही होते चलन तितुके वायूचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण वायूची धरता. जितके काही चलन म्हणजे हालचाल जी होते ती वायू तत्वामुळे होते, म्हणून चंद्र सूर्य तारांगण वायूची धरता. चंद्र सूर्य तारांगण हे सगळं वायूच धारण करणारा आहे. आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ अवकाश रूप सकळ आकाश जाणावे. आता समर्थांनी 4 पंचमहाभूत दिले. आता 5वं पंचमहाभूत कोणतं आहे तर आकाश दिलेलं आहे. आता समर्थ म्हणतायत आकाश जाणावे पोकळ. आता आकाश म्हणजे काय हो, जिथे जिथे पोकळी आहे ते सगळं काय आहे आकाश आहे. म्हणून सुरुवातीलाच दिलंय आकाश जाणावे पोकळ. जिथे पोकळी आहे तिथे आकाश आहे. निर्मळ आणि निश्चळ आकाश रूप सकळ आकाश जाणावे. आकाश कसं आहे, आकाशाचं वर्णन आता समर्थ करत आहेत. आकाश हे पोकळ आहे, निर्मळ आणि निश्चळ. निर्मळ आहे, निश्चळ आहे आणि निर्मळ आणि निश्चळ असून सुद्धा अवकाश रूप सकळ. आकाश हे आकाशच आहे, अवकाश आहे हे जाणून घ्या. आकाश सकळांस व्यापक आकाश अनेकी एक. आकाशामध्ये कौतुक चहुभूतांचे. सर्व ब्रह्मांडाला आकाशाने व्यापलेलं आहे. आकाश सकळांस व्यापक. सगळ्या ब्रह्मांडाला कोणी व्यापलेलं आहे, आकाशाला. आकाश अनेकी एक, अनेकांना ते एकटेच व्यापून उरलेलं आहे. आकाशामध्ये कौतुक चहुभूतांचे. या 4ही भूतांचं कौतुक आकाशामध्ये होतं, परंतु आकाशाचं कौतुक 4 भूतांमध्ये होत नाही. कारण आकाशामध्ये पृथ्वी येतं, आप येतो, तेज येतो, वायू येतो. या 4ही भूतांचं आकाशामध्ये कौतुक चहुभूतांचे याचे कार्य आकाशामध्ये चालू असतात. म्हणून म्हटलंय आकाशाला आकाश सकळांस व्यापक, म्हणजे ब्रह्मांडाला आकाशाने व्यापलेलं आहे. सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आकाश आहे. ते अनेकांना एकटंच ते व्यापून उरलेलं आहे. आकाश ऐसे नाही सार आकाश सकळांहुर थोर. पाहता आकाशाचा विचार स्वरूपासारिखा. आकाशाचं सार नाही, आकाशासारखं सार नाही. सर्वाहून श्रेष्ठ असं आकाश आहे. आणि आकाशाचा विचार जर करू लागलं तर स्वरूपाशी त्याचं साम्य आहे असे वाटू लागते. परंतु समर्थांनी पुढे दिलेलं आहे. तुम्हाला वाटतंय की हे आकाश एवढं मोठं आहे, आकाश सगळ्याहून व्यापक आहे म्हणून ते स्वरूपासारखं वाटतं. परंतु समर्थ म्हणताय पुढे शिष्याने त्याचा आक्षेप घेतलेला आहे. शिष्याने प्रश्न केलेला आहे की तव शिष्य केला आक्षेप दोहींचे सारखेचे रूप. आता सांगितलं ना, आकाश आणि स्वरूप सेम सारखं आहे, स्वरूपासारखं आकाश आहे, म्हणजे परब्रह्मासारखं आकाश आहे. तर शिष्याने आक्षेप घेतलेला आहे. तव शिष्य केला आक्षेप दोहींचे सारखेची रूप, तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये. आता शिष्य म्हणतात आहे की वरती जर तुम्ही सांगितलं स्वरूपासारखं आकाश आहे, तर मग आकाशाचं स्वरूप आणि दोहींचं शिष्य म्हणतात आहे तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये. तर आकाशाचे आणि स्वरूपाचे रूप जर सारखेच आहे तर आकाशच स्वरूप आहे असं का म्हणू नये. पुढे दिलेलं आहे आकाशा स्वरूपा कोण भेद पाहता दिसती अभेद. आकाश वस्तूच स्वतः सिद्ध कान म्हणावी. आकाशात आणि स्वरूपात काय भेद आहे. जर वरवर पाहता दोन्हीमध्ये भेद नाही असं वाटतं, मग आकाश ही स्वयंसुद्ध आत्मवस्तू म्हणजेच परब्रह्म असं का म्हणू नये. का म्हणू नये कारण पुढे सांगितलेलं आहे बघा. समर्थ म्हणतायत की आकाश कसं आहे, वस्तू अचळ अढळ, वस्तू निर्मळ निश्चळ, तैसेचे आकाश केवळ वस्तू सारखे. आता समर्थाने वस्तू म्हणजे परब्रह्म दिलेला आहे, ब्रह्म दिलेला आहे, वस्तू म्हटलेला आहे. वस्तू अचळ अढळ, परब्रह्म कसा आहे, अचळ आहे, अढळ आहे. वस्तू निर्मळ निश्चळ, तो निर्मळ आहे, परब्रह्म निश्चळ आहे. तसं आकाश आहे का, नाही. तैसेचे आकाश केवळ वस्तू सारखे, म्हणजे आकाशही केवळ वस्तू सारखंच आहे. परंतु पुढे बोललेला आहे ऐकोनी वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन, आकाशा अंगी सप्तगुण शास्त्री निरोपिले. आता समर्थांनी उत्तर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तर तुम्ही म्हणतायत वस्तू अचळ अढळ आहे, वस्तू निर्मळ निश्चळ आहे, तसंच आकाश आहे. पण समर्थ म्हणतात तसं आकाश नाही आहे. कारण वस्तू म्हणजे परब्रह्म कसा आहे, निर्गुण आहे, पुरातन आहे. आणि आकाशाला काय आहेत 7 गुण,
त्याच्या अंगी आकाशाच्या आहेत असं शास्त्राने सांगितलेलं आहे, असं मी तुम्हाला सांगत नाही, हे शास्त्रात लिहिलेलं आहे. पुढे म्हटलं आहे, काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो ऐसा सप्तविध स्वभावे आकाशाचा. काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व हा सगळं आकाशाचे 7 गुण आहेत. हा आकाशाचा युक्त स्वभाव आहे. पुढे समर्थ म्हणतायत, ऐसे शास्त्राकारे बोलिले, असं शास्त्राने सांगितलेलं आहे. हे आकाश म्हणून आकाशभूत झाले, म्हणून शास्त्रानं आकाशाला भूत असं म्हटलेलं आहे. स्वरूप निर्विकार संचले उपमे रहित. स्वरूप हे निर्विकार असून निरूपण म्हणजे परब्रह्म हे निर्विकार आहे, निरूपम आहे, सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे. पुढे समर्थ आता हे सगळं सांगितले, पंचमहाभूतांची लक्षणं सांगितली. आकाश आणि पंच आणि ब्रह्म परब्रह्म याला जर एकच म्हटलं तर का म्हणू नये, याचंही विश्लेषण समर्थाने केलं. आता समर्थ पुढे सगळी उदाहरणं देतात आहे. समर्थ काय म्हणतात आहे, काचबंदी आणि जळ. आता समर्थ तुम्हाला सांगतात आहे, काचबंदी आणि जळ सारखेच वाटे सकळ परी एक काच एक जळ शहाणे जाणती. आता काय सांगितले, काचबंदी आणि जळ म्हणजे काचेने बंद असलेलं घर आणि जळ म्हणजे पाणी. आता काचेची जमीन पकडा, काचेची जमीन आणि पाणी हे दोन्ही कसं डोळ्यांना सारखंच दिसतं, पण शहाणू लोक जी आहेत ती काच कुठली आणि पाणी कुठलं हे बरोबर अचूक ओळखतात. म्हणजे परब्रह्म काय आहे, आकाश काय आहे हे बरोबर ओळखतात. रुवामध्ये स्फटिक पडिला लोकी तद्रूप देखिला तेने कपाळ मोक्ष झाला कापूस न करी. आता समर्थाने कापसाचं वर्णन दिलेलं आहे. कापसामध्ये स्फटिक पडला तर कापसाचा रंग कोणता आहे, पांढरा आहे, आणि स्फटिकाचा रंगही पांढरा आहे. समर्थ म्हणतात, रुवामध्ये स्फटिक पडिला लोकी तद्रूप देखिला तेने कपाळ मोक्ष झाला कापूस न करी. कापसाचा जर तुकडा जर डोक्यावर पडला तर काहीच होणार नाही, परंतु स्फटिक जर पडला तर कठीण असतो. स्फटिक तो पांढरा दिसतो कापसासारखा, परंतु तो कठीण असल्याने कपाळ मोक्ष करू शकतो, पण कापूस मात्र करत नाही. तसंच आहे ते. तांदुळामध्ये श्वेत खडे. आता तांदळाचं वर्णन दिलेलं आहे. तांदळामध्ये जे श्वेत खडे पांढरे खडे असतात, तांदुळा सारखेच वाकुडे, तांदळासारखेच आकारासारखे ते वाकडे असतात. चावू जाता दात पडे तेव्हा कळे. हे केव्हा कळतं, जेव्हा चावल्यानंतर आपल्या दातामध्ये ते अडकतं किंवा आपला दात हलतो, तेव्हा आपल्याला कळतं की हा खडा आहे, हे तांदूळ नाही. म्हणजे चावायला ते जड जातं, चावायला गेले तर दात पडतो, तेव्हा ते खडे आहेत हे आपल्याला कळतं. त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागा सारिखाच भासे शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे. आता त्रिभाग म्हणजे काय काय, चुना वाळू आणि ताग यांच्या मिश्रणाला त्रिभाग बोलतात. आता त्रिभागामध्ये जर खडा पडला तर त्रिभागासारखाच तो दिसतो, म्हणजे मिश्रणासारखाच भासतो, पण शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे. जेव्हा तो शोध घेतल्यावर तो त्याच्या कठीणपणामुळे त्या मिश्रणाहून वेगळा आहे हे दिसून येतं. पुढे म्हटलंय, गुळासारिका गुळ दगड परी तो कठीण निचाड नागकांडी आणि वेखंड एक म्हणू नये. गुळ दगड, गुळासारिका गुळ दगड, गुळ असतो तर गुळामध्ये दगड असतो, गुळ दगड तो गुळासारखाच कलर असतो, परंतु तो कठीण असतो. म्हणून नागकांडी आणि वेखंड, नागकांडी आणि वेखंड हे सारखी दिसतात, परंतु वेखंड अलग आहे आणि नागकांडी अलग आहे, म्हणून ते त्यांना एक म्हणू नये. सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ परी पितळेसी मिळता ज्वाळ काळीमा चढे. आता सोनं आणि सोन पितळाबद्दल सांगितलं आहे. आता समर्थ काय म्हणतात, एकची वाटती केवळ, दोनही एकच वाटतात. जसं सोनं आणि बँटेक्स आहे ते सेमच वाटतं, तसं सोनं आणि सोन पितळ ह्या गोष्टी अलग दिसतात का हो, पण त्याच्यात खूप साम्य आहे. परी पितळासी मिळता ज्वाळ. आता सांगितलंय समर्थाने, जर पितळेला मिळता ज्वाळ अग्नी दिला, जर पितळेला जाळलं, सोन पितळाला जर जाळलं तर काळीमा चढे, त्याला काळा रंग येतो. परंतु सोन्याला जर अग्नी दिलं, सोनं जर जाळलं तर मात्र ते काळं पडत नाही, परंतु सोन पितळ आहे ते लगेच काळं पडतं. असो हे हीन दृष्टांत. किती म्हणून दृष्टांत आता तुम्हाला देऊ, आता दृष्टांत पुरे झाले. आकाश म्हणजे केवळ भूत. आता तुम्ही समजून घ्या, मगाशी प्रश्न विचारलेला की आकाश स्वरूपासारखं आहे, परब्रह्मासारखं आहे, हे चुकीचं आहे. आता समर्थांनी त्याचं वर्णन सांगितलं का ते परब्रह्मासारखं नाही. भले ते व्यापक आहे, सगळं आहे, परंतु ते परब्रह्म नाही. त्याचं वर्णन समर्थाने आता एवढं दृष्टांत देऊन दिले. आता समर्थ म्हणतात पुरे झाले आता दृष्टांत. आकाश म्हणजे हे केवळ भूत आहे, ते भूत आणि अनंत एक कैसे.
म्हणून त्याला अनंत म्हणू नये. भूत आणि अनंत असा परमात्मा एक कसं असू शकतं? वस्तुसी वर्णची नसे, आकाश श्यामवर्ण असे, दोहीस साम्यता कैसे करीती विचक्षण. जे विचक्षण लोक आहेत ते दोघांमध्ये साम्य कसे करतील? आकाशाला आत्मवस्तूला रंगच नाही, परब्रह्माला रंग नाही, वर्ण नाही, काहीच नाही, परंतु आकाशाला श्यामवर्ण आहे. त्याला आकाश हा श्यामवर्णी निळ्या रंगाचा आहे हे विचारवंत जाणू शकतात. श्रोते म्हणती कैसे रूप, आकाश ठाईचे अरूप, आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही. चौभूतांच नाश आहे, आकाश कैसे नासत आहे, आकाशास नस आहे वर्ण व्यक्ती विकार. आता समर्थांनी म्हटले, श्रोते म्हणू लागले आहेत की आकाशाला कसले आले रूप, ते ठाईच अरूपच आहे, वस्तू आणि आकाश यात भेद नाही. म्हणून म्हटले चौभूतास नाश आहे, इतर चार भूते नाश पावतात, पण आकाश कैसे नासत आहे, पण आकाश कुठे नाश पावते? आकाशास नस आहे, शिवाय त्याच्या ठिकाणी रंग वर्ण व्यक्ती विकार, रंग दृश्य आणि विकार नाहीत. आकाश अचळ आहे, अचळ दिसते, त्याचे काय नासो पाहते, शिवाय ते नाश पावते असं आपण म्हणतो. पाहता आमुचेनी मते आकाश शाश्वत. आमच्या मते तर आकाश शाश्वत आहे. ऐसे ऐकून वचन वक्ता बोले प्रतिवचन, ऐका आता लक्षण आकाशाचे. समर्थ आता सांगतायत, एवढं सगळं ऐकून समर्थ सांगतात, आता तुम्हाला आकाशाचं लक्षण मी सांगतो. आकाश तमापासून झाले, आकाश तमोगुणापासून झाले, कारण आकाश तमापासून झाले, म्हणून काम क्रोधे वेष्टिले, म्हणून काम क्रोधाने ते काय आहे? वेढलेलं आहे. अज्ञान शून्यत्व बोलिले नाम तयाचे, शून्यत्व रूपी अज्ञान असे त्याला म्हटलेलं आहे. अज्ञाने काम क्रोधादी मोह भय आणि शोक हा अज्ञानाचा विवेक. आकाशा गुणे नास्तिक नकार वचन, तेची शून्याचे लक्षण, तया समनती हृदय शून्य अज्ञान प्राणी. आकाश स्तब्धपणे शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे कठीण रूप तयाचे. कठीण शून्य विकारवंत, तयास कैसे म्हणावे संत, मनास वेष्टे हे तद्भूत, मनाट वाटे हे तद्वत आहास दृष्टी. अज्ञाने कालवले आकाशी, तया कर्दमा ज्ञाननासी, म्हणून या आकाशाशी नाश आहे. हे कठीण शून्य विकारवंत आकाशाला सत्स्वरूप कसं म्हणावं? वरवर पाहिलं असतं ते स्वरूपासारखं मनाला वाटतं, परंतु समर्थ म्हणतात आकाशात अज्ञान मिसळलेले आहे आणि त्या मिश्रणाला ज्ञान नष्ट करते, म्हणून आकाशाला नाश आहे. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटते ती एकरूप, परी दोहीमध्ये विक्षेप शून्यत्वाचा. आकाश आणि स्वरूप वरवर पाहता एकरूप वाटतं, पण दोहोंमधील शून्यत्वात फरक आहे. आहाच पाहता कल्पनेसी, सारखेची वाटी निश्चयेसी, परी आकाश स्वरूपासी भेद आहे. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारखेची वाटी तत्वता, परी विवंचनी पाहू जाता भेद आहे. म्हणजे ज्याप्रमाणे उन्मनी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था वरवर पाहिलं असतं सारख्या वाटतात, पण विश्लेषण करून सखोल विचार केला तर कळून येतं की त्या दोन्ही अवस्थांमध्ये काय आहे? भेद आहे. आणि समर्थ पुढे म्हणतात, खोटे खऱ्यासारखे भाविती, परी परीक्षवंत निवडिती, का कुरुंगे देखोन भुलती मृगजळासी. जसं लोक खोट्याला खऱ्याप्रमाणे मानतात, पण पारखी जे आहेत खऱ्या खोट्याची पारख असल्याने ते खरंच निवडतात. मृगजळाला पाहून हरणे जशी भुलतात तशी अज्ञानी लोकांची स्थिती आहे. आता असो हा दृष्टांत, बोलीला कळाया संकेत, म्हणून भूत आणि अनंत एक नव्हे ती. समर्थ म्हणतात, आता हे दृष्टांत ऐकले, ते का ऐकले ते संकेताने ओळखायला, म्हणून भूत आणि अनंत काय आहे? एक नाही. आकाश वेगळेपणे पाहावे, स्वरूपी स्वरूपाची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे आहे. ऐसे आशंका पिटली, संदेह वृत्ती मावळली, ची अनुभवली स्वरूप स्थिती. आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाश ते साम्यता न घडे. दुग्धासारिका जळांश निवडू जाणती राजहंस, तैसे स्वरूपाने आकाश जाणती. म्हणजे दुधामध्ये जसा राजहंस दूध आणि पाणी हे निवडून फक्त दूध पितो आणि प्राणी दूध प्राशन करतो आणि पाणी तसंच ठेवतो, त्याप्रमाणे आकाश आणि स्वरूप यामध्ये भेद फक्त कोण जाणतं? संतच जाणू शकतात. सकळ माया कथा गोवी, संत संगे हे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे. ही सर्व मायेची काय आहे? गुंतागुंत आहे. संत समागम केल्याशिवाय, संत समागम केला असता सर्व कोडं ही उलगडणार आहेत. म्हणून संतांची संगती करून मोक्षपदाची प्राप्ती करून आपण घ्यावी. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.